हे बघा खूप पातळ माझी केस झाली. हॅलो, तर आम्ही करतोय आज पिझ्झा ब्रेड. आणि मी 2 वेळे घातल्या, दीदीने मला घालून दिल्या आणि ऑइलिंग केलं मी त्याला. एवढीशी वेणी येते. ह्या 2 मिळून ना एक येत होती, पण ते टायफॉइडमुळे ना माझी केस गळाली पूर्ण. तर आम्ही हा बेत का केलाय, आम्ही आता गेलो होतो डी मार्टला. तर आम्ही आणलंय हे मोझरेला चीज आणलंय. तर आम्ही ट्राय करायचंय आम्हाला हे, म्हणून आम्ही मग हा बेत करतोय. जी आम्ही करणार आहे, त्याच्यामुळे हा बेत करतोय आम्ही पिझ्झा ब्रेड. म्हणजे ब्रेडवर सारख्या असं खातात का? नाही तर ब्लॉग आम्ही तेव्हाच करतो, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल. आणि मम्मी पप्पांना पण भूक लागली, ते बसलेत भेळ खात. तर चलो तुम्हाला आम्ही प्रोसेस दाखवतो. आता आम्ही करतोय त्याची भाजी आणि मग दाखवते काय होतंय. आता आम्ही असं टाकलंय भाजी आणि त्याच्यावर थोडं पेरी पेरीने आता हे आम्ही मोझरेला चीज टाकतोय. मी फर्स्ट टाइम यूज करतोय हे. आता ह्याच्यावर टाक. चीज पुलिंग होणार आहे. बघू आता कसं होत आहे ना, कारण की खूप थंड आहे. बघू आता आम्ही टाकणार आहे ह्याच्यावर पिझ्झा हब. हे बघा असं असतं ते. तर आम्हाला आणि आम्ही हव्यास डीमार्ट म्हणून फक्त खायचंच घेतलंय. आणि हे जाणार असंच गॅसवर आणि झाकून. तर मी कट करते. आमच्याकडे कटर आहे पण तो शार्प नाही एवढा, त्यामुळे तू हे केलं कट. मी हेच करते दरवेळेस. हो का? आणि आम्हाला अजून एक टू मच यम्मी. हा कर ना. वाव, चीज पुलिंग. आता आणि खूप छान लागतंय ते. आता मम्मी पप्पांना देणार आहे पहिलं आणि मग आम्ही खातो कधी पण. नाही, आपण याचं खाणार आहे. चला आम्ही प्रेझेंट हे करतो, प्लेटिंग करतो आता. चला आता पहिला घास पप्पांना कसं वाटतंय बघू. काही चेंज नाहीये, फक्त चीज आहे बघा. फक्त चीज मुळे मस्त ना. छान. पहिल्यांदा आणले आपण हे. हो, आम्ही चीज मोझरेला चीज पहिल्यांदा आणले. मस्त झालं एकदम. मम्मीला आवडतं हे. असं वाटतं फ्रीज जाते. असं बघ ना किती मस्त झालंय चीज. एखाद्या किती एक्साइटेड आहे, पण आम्ही एक्साइटेडच आहे. तरी थोडं टाकलंय, जास्त टाकलंय. एकदा आम्ही थोडे टाकले आणि पप्पांना पण आवडले. आणि पप्पांना असं कधीपासून काय खायचं होतं, खूप वेळा बोलून दाखवलंय की असं पुलिंग वाला हवाय मला. खावा. चला आता खातो आम्ही मस्तपैकी. मग तुम्हाला दुसरं एक केलं ते पण दाखवतो. ओके. आता ह्या आकांक्षाने कलाकुसर केलेली आहे. आणि इथं बघा, तर आमचं हे झालेलं आहे सँडविच. आणि आम्ही पहिलं केलं तर पिझ्झा, असं ब्रेड पिझ्झा केला होता. आता केले सँडविच. आणि आता आम्ही परत हे ठेवलेलं आहे एक करायला. ते आहे, वेट तुम्हाला दाखवते मी, मला आता येणार नाही. तर हे आम्ही असं ठेवलेलं आहे आणि किती छान होतं. ते आम्ही दोघे खाणार आहे आता मस्तपैकी. हे मेल्ट झाल्यावर. चलो, ते असं आम्ही केलं आता छानपैकी आणि आम्ही खातो. ओके गाईज, मी चालले आता वरती कपडे आणायला आणि मी दाखवते अपडेट झाडांची आता, म्हणून मी वरती आले. बाबा झाडांची अपडेट बघा, थांबा दाखवते. किती कारली फुलं आलीत. आणि फुलं आलीत छोटी छोटी. आणि बघा इथं बटाटा फुल आलंय. आणि इथं बटाटे धोका आला. हा वाला बटाटा आणि इकडं पण आलाय वरती. हा इथं बटाटे आलेत खाली. आणि हे मिरचीचं झाड आहे.
आणि हे पण मिरचीचं, ह्याला पण ना बारीक बारीक फुलं आली आहेत. कुठे आहे पप्पा, तुम्ही दाखवलं मला. तिकडे आणि हे कशाचं झाड आहे? वांगी आलेत. हा, व्हाईट कलरची वांगी आहेत. हो इकडे दिसतंय का वांगी? फुलं आलेत त्याला छान, हे बघा. फुलं आले. आणि इथं ना मिरचीला अशी आहे ना फुलं आलेत. वरती फुलं आलेत छान छान, किती भारी वाटतंय. आणि इथं पण आलेत. आणि झेंडू पण खूप छान फुललाय. केवढंसं रूप होतंय. आणि हे बघा फ्लॉवर कोबी, इकडे पण फ्लॉवर कोबी. हा काय माहित नाही मला. फ्लॉवर कोबीचे. हा फ्लावर आहे, पुदिना. हा फ्लावर आहे, हा कोबी. हा, हे मोठी असे आणि त्यात पण तसं दोन आहे. आणि झेंडू पण छान वाढला. अजून होते झेंडूची झाडं, आम्ही भरपूर आणली होती झेंडू पण. नाही हो, एकच लावली. 1 2 3. आणि इकडे पण वांग्याचं झाड आहे. हे पण वांगे भरपूर आहे. गुलाब आणि टोमॅटो. हा, तो टोमॅटो, भेंडी. ही भेंडी आहे. आणि ह्याला पण आलेले आहे बघा, छोट छोट दिसतंय का? हे बघ. परत हे आमचं जास्वंदाचं झाड आहे. आणि इकडे तुळस आहे, गवार आहे ना, पुदिना वगैरे. कांद्याची पात पण आलेली आहे. कांद्याची पात. हा, दाखवली तिकडे. इथं पण आली कांद्याची पात. नाही, कांदे ही लसणाची नाही, कांद्याची पात आहे इथं. कांदे आणि लसूण. हा, आम्ही काही चटणी पण केली होती. गवार पण काय थंडीत गवार लागत नाही. हा, हे गवारीचं झाड आहे. आणि हे पण टोमॅटोचं झाड आहे. असे बरेच. आणि हे पालक आहे. दोडका जाळला. कुठे? इथं दोडका जाळला. हा, इथे दोडका होता. आणि गवती चहा. पप्पा आपल्याला गवती चहा, अरे चहा पिला आता आम्ही. ते पण गवती चहा आलं. आणि असं आमची बाग आहे छान पैकी. आम्हाला अजून करायचंय, बघू आता काय होतंय. लसूण आला का मोठा? फुलं आलेत मिरच्याला. तर गाईज, ही आहे आमच्या शेतातली कांद्याची पात आणि ही आहे लसणाची पात. तर आम्ही टेरेसवर गार्डन उगवलं, म्हणजे गार्डन केले ना, ते किचन गार्डन. तर अशा मस्त मस्त भाज्या आल्या. तर आता रोज नाही, महिन्याला एक तरी निघतेच. आणि एवढी कांद्याची पात आली, मस्त कवळी कवळी. आणि लसणाची पात, वास तर एवढा सुंदर येत आहे ना, छान येत आहे गावरान. हिरवीगार ताजी करा चला भाजी. आता चटणी करू मस्त. लसणाचं तर असं मोडली ना पात तर लगेच वास येतो छान. बटाटे पण आलेत आणि वांग्याला फुलं पण आलेत. आणि आता मिरच्याला पण फुलं आलेत. मग हाय आता. हा, आता 15 दिवसात तुम्हाला रोज भाजी दाखवणार आम्ही. चालेल आणि ना. आता हे आम्ही बाजारातून कांद्याचं पात आणतो ना, त्याचे कांदे राहिले ते लावले. म्हणजे आता खोडून आणले आणि कांदे असे मोठे मोठे आलेत. म्हणजे दोन्ही फायदा होतो. आणि बटाटे पण आलेत का? बटाटे पण आलेत थोडे छान. म्हणजे आम्ही बटाटे असे कापून लावले. त्या आतमध्ये आम्ही बघितलं की 5-6 बटाटे आलेत त्याला. तुम्ही पण कुंड्यात एक अर्धा बटाटा जर लावला ना कट करून, कोंब आलेले कुंडीत जरी लावलं तरी तुम्हाला महिन्याने 10-15 तरी बटाटे मिळतील तुम्हाला. अर्धा किलो आले का आपले? हो, सहज झाले असते. हॅलो, तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्या वेळेस प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन असतो, तेव्हा आमच्या घरी असं काहीतरी स्पेशल आयटम बनतो. हो की नाही ग? पावभाजी पहिले नव्हते मिळत, पण आता जसं आम्ही शाळा सोडली तसं बनतंय हे. आता शाळेतून आल्यावर असायचं मम्मी, असायचं पप्पा काय ना काहीतरी आणायचे. तेव्हा पोहे वगैरे कधीच नव्हते. मिसळ पाव, पावभाजी. तर आता आम्ही पावभाजी करतोय खूप दिवसांनी. नाही, माझ्या बड्डेला केली होती पावभाजी. हे 1 महिना झाला. आणि इकडे सगळं वाटाणा, बटाटा, फ्लॉवर, ढोबळी मिरची असं आम्ही हे करतो. आम्ही ते गाजर आणि बीट वगैरे काही टाकत नाही. कलर येतो आमचा आपोआप, है ना मम्मी? आणि मेन म्हणजे पावभाजी मसाला, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. चला आता पावभाजी झाली की तुम्हाला दाखवते मी. बरोबर दाखवणार सगळं पद्धतशीरपणे.
आता मम्मी करते. मम्मीच्या हातची 1 नंबर पावभाजी, 1 नंबर, वर्ल्ड बेस्ट पावभाजी या खायला. आणि मम्मीने जास्त पण आणले ते बटर चीज, बटर चीज लागते. पप्पाला लागतं, मम्मी कोणाला लागतं सांग. नाही तुला पप्पांना चीज वाली पावभाजी आवडती, मग पप्पांसाठी आम्ही चीज आणतो. आणि पप्पा इकडे, आमच्या पप्पांचं कसं आहे, स्टेटस टाकत असले ना ते की मग कोण तुमचे आई वडील कोण नाही, मुलगी बहीण ते असे हे होऊन जातात, अदृश्य होऊन जातात. आणि मी म्हणजे ग बसा. आणि मी त्यांना काय करते, मुद्दाम त्रास देते पप्पांना मध्येच काहीतरी बोलते. सांगायचंय. हा सांगा ना. की प्रजासत्ताक दिन असा म्हणजे कसं झालं, सुट्टी करायची, एन्जॉय करायचा, तर काहीतरी एक आपल्या भारताविषयी अभिमान पाहिजे माणसाला. आज आता किती वाजलेत, 9:30 वाजले, अजून झोपली आहे. तिला सुट्टी आहे. आज 26 जानेवारी आहे, भारताचा प्रजासत्ताक दिन 76वा. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला जुन्या आठवणी सांगायच्यात. ह्या पुरी लहान होत्या, बालवाडी, ती 1ली, 2री, 3री, 5वी पर्यंत. आम्ही सकाळी उठायचो 5 वाजता, पोरींना आंघोळी, परत ते गणवेश इस्त्री करून रात्री ठेवायचे, आणि बूट त्यांचे धुवून ठेवायचे. काय करा, बूट पण नवीन आणायला लागायचे. आणि आधी गजरे आणायला लागायचे पोरींना. तर 26 जानेवारी डान्स असायचे, त्यामुळे गजरे आण, कुठं कपडे घे, म्हणजे नाही म्हणलं तर 500 रुपये खर्च यायचा. आणि आमचा 4थी पर्यंत कंटिन्यू डान्स असायचा, कंटिन्यू. 26 जानेवारी 15 ऑगस्ट. कसं 26 जानेवारी म्हणजे उत्साह होता की सकाळी पहाटे 5 वाजता उठायचं, हे करायचं, पोरांना आवरायचं, ते जायचं त्यांना घेऊन. तेव्हा तुमची पोरं होती ना तेव्हा, आता नाही. जो 12वी नंतर म्हणजे काय राहत नाही, FY पासून नाहीच गेलो. नंतर मग कोण जात पण नाही, जे लहान मुलं असतात त्यांचे जात पालक. आणि लोक काय करतात, आज प्रजासत्ताक दिन म्हणजे रविवार, आज रविवार सुट्टी आली, अजून सुट्टी बुडली. पण काहीतरी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे कोणीतरी, किंवा देशाचा थोडासा अभिमान, गाणे वगैरे लावा, त्यांचं हे करा, काय म्हणतात, आठवण काढा, आणि पावभाजी खावा, आणि काहीतरी एन्जॉय करत जावा, की जेणेकरून ती सुट्टी कारणी लागली पाहिजे. आणि आमच्या मम्मी आहे ना, आमचा RSPचा ड्रेसला नेहमी नीळ द्यायची, नीळ, अख्खे निळ दिसायचं आम्ही अख्ख्या शाळेत आकांक्षांनी. आणि पहिलं आम्ही म्हणजे 26 जानेवारी झाले की काहीतरी हे आणायचो, वडेपाव किंवा सामोसे आणायचो पोरींना, आणि तुम्हाला काहीतरी चॉकलेट आणि केळं द्यायचे. रस्त्याने आम्हाला केळ, परत कसले ते राजगिराचे लाडू ते द्यायचे ना, बिस्किट पुडा द्यायचे, हॅपीचा. पहिले पार्ले द्यायचे, नंतर हॅपी केलं. पण आता हॉटेलमध्ये जेवायला जातात, पावभाजी करतात, वडेपाव करतात. आणि पावभाजी करतो आम्ही आज पावभाजी केली. तर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही पावभाजीचं कसं काय. आणि आमचे जे ब्लॉगरचे मेन आहेत ते झोपलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही सांभाळतो, कारण त्यांना आज सुट्टी असते. ते आता 12 वाजेपर्यंत उडत नसतात. चला तुम्हाला मी नेते आता. बघा ब्लॉगर आमची कशी झोपली बाई, अजून उठले नाहीत ते. अक्को गुड मॉर्निंग. 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा, गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे ब्लॉगर झोपलेले आहेत, कारण ते आज सुट्टी त्यांना असते, आणि त्याचं तरी काम चालू आहे. बघा तिकडे काम चालू आहे, काम चालू करून दे. झोपली, उठा आता, 9:30 वाजले. उठा. मी उठलो की पप्पांचा चेहरा बघते. आधी लॅपटॉपचं बघते तू. चला, आणि आज काय पावभाजी घेतली, पावभाजी. चला आकडे पावभाजी खायला. तोंड पटकन, चला उठ 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 उठ. आणि हा आमच्या बघा. ओके, वाव, कलर तर 1 नंबर झालाय पावभाजीचा. आणि पप्पाने थोडंसं आमच्या स्पीच दिलेलं आहे, ते कसं वाटलं नक्की सांगा. जुन्या आठवणी. आणि इकडे पावभाजी पण तयार होते, आणि मी आता अंघोळीला जाणार लवकरच. अरे बाई, काय म्हणतो, झालेली, सगळे वेटिंगला आहे तिकडे पावभाजीच्या. सगळं तयार आहे, कारण मम्मीच्या हातची हो एकदम मस्त छान झालेली आहे. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. तर असा व्हिडिओमध्ये जरा वेगळा कलर दिसतोय, फिक्का, अगं बाई, पण इथं कलर खूप वेगळा आहे, एकदम लाल लाल कलर आहे, असं का दिसत नाही, काय माहिती.
ऍटलिस्ट कोणतरी चेंज. इथं खूप लाल कलर आहे आणि इथं थोडासा चेंज कलर वाटतोय. नाही कलर बघा ना, तर लाल कलर झालेला आहे. थांबा हलवू ना. मम्मीने हे असं का ठेवले काय माहिती. दाखवायला जाहिरात एव्हरेस्ट असं. दाखव. थांब इकडे बघ. तर झालेली आहे आता थोड्याच वेळात पावभाजी रेडी. चलो बाय बाय. गाईज अशी मस्त झाली पावभाजी, चीज टाकून मस्त. अप्पा कशी झाली? दिसते ते मस्त. मम्मीने केली मस्त. ए तू मम्मी कशी झाली? तू त्याच्या आधीच मी म्हणते काय मला माहिती. हा ना, आम्ही शुअर असतो की पावभाजी छान टेस्ट घेतली. आता मस्तपैकी आम्ही पावभाजी खातो, बटर मेल्ट होते. चलो बाय बाय. या सगळे खायला. मला तोंडाला पाणी सुटायला. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि पावभाजी खायला या सगळे. धन्यवाद. गाईस तुम्हाला एक मज्जा दाखवते. आता माझे मम्मी पप्पा चालले फिरायला आणि आमच्या गेटला रात्रीचे कुलूप लावले ते अजून कोण. आणि किती वाजले आता? 5:15 झाले असतील, 5:30 झाले. तरी आमच्या घरातून आज कोणी बाहेर नाही गेलं, त्याच्यामुळं तसंच कुलूप आहे. आता शिक ओपन करतोय आम्ही. नाही तुला जाऊनच 11ला बंद केले, तुला जाऊनच नसतं दिलं. म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही कुठं बाहेर गेलो नाही, आमच्या घरी कोण आलं नाही. बाय बाय. पहिल्यांदाच झालं असं चालायचं. दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला पालखी मैदान जेजुरी येथे नेहमीच कार्यक्रम आयोजित केला जातो. तर त्याचीच तयारी पप्पा मम्मी दाखवत होते आणि ते इथं रोज फिरायला जातात, तर त्याचीच तयारी त्यांनी कॅप्चर केली. ते बघा. ओके, तर आता हा ब्लॉग किती झालाय माहित नाही मला, पण मी एंड करते हा ब्लॉग. आणि खूप तुटके 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 ब्लॉग. पप्पा बारीक आवाज करा हो. कुठे रिमोट? इथे रिमोट नाहीये. तर खूप तुटके तुटके इकडे खूप तुटके तुटके ब्लॉग चालू आहेत. तर पप्पा आणि मी आमच्या दोघं पण आमच्या ह्यानी खूप प्रयत्न करतोय हे ब्लॉग पुढे न्यायचे. पण बघू आता कसं काय विषय आहे तुमचा? काय नाही. तर आम्ही दोघं खूप प्रयत्न करतोय पप्पा आणि मी आणि मम्मी की पुरेपूर ब्लॉग घेण्याचा. आणि ब्लॉग खूप कमी येतोय आम्हाला माहिती आहे. आणि काय बोलू मी? लाज वाटते का शहाणे? म्हणून तुम्ही नाही करत. लाज नाही, अजिबात लाज. तर असं सगळं रुटीन चाललंय आमचं बिझी. आणि फक्त मी आणि पप्पा बिझी आहे. मी आणि पप्पा आणि मम्मीच फक्त मोकळे आहेत. बाकी एक जण आमच्यातला खूप बिझी आहे. तर पप्पा मला लूक देतात. पप्पा काय म्हणायचं तुम्हाला? असंच कर तू. तर तुम्हाला काय म्हणायचंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हिला जरा मोटिवेट करा की सगळं करून पण ब्लॉगिंग करता येतं थोडं थोडं. काय आपल्याला असं दिवसभर बसायचं नाहीये ब्लॉग घेत. तब्येत बरी नाहीये माझी, मी आजारी आहे त्यामुळे ना करत नाही. नया बता भाई, नया बता. सब ब्लॉग सगळे काढून बघा, त्या सगळ्यात तब्येत बरी नाही. आज मला असं झालंय, आज तसं झालंय. आणि कसं तरी होत आहे. त्याच्यावर काहीच इलाज नाहीये. अशा गोष्टी तिला होतात.
तर तुम्हाला आता खूप दिवसांनी लॉग मध्ये आले असं वाटतं. तर तुम्हाला आता कळालंच असेल की ह्या आत्ताची परिस्थिती नाही, आत्ताची हिची ऍक्शन बघून की मानसिक परिणाम झालेला आहे. हे सांगायचं नव्हतं मला तुम्हाला. आता तुम्ही आधी बघितलंच असेल कसं हॅपी बर्थडे वगैरे चालू होती तिचं. तर खरं कारण हे मानसिक स्थिती बिघडलेली आहे, त्याच्यामुळे ब्लॉग येत नाहीयेत. तर हे आता जाऊ दे, तुमच्यापासून काय लपवायचं. थोडी मेंटल कंडिशन तिची हे झाली. मी किती वेगळी दिसते ना. बघा तुम्ही म्हणजे प्रूफ देऊ नको आकांक्षा तू सगळ्यांना. तिला आता उद्या न्यायचं आम्हाला एरोडाला. डोळ्याखाली म्हणजे राधे भैया झालाय तिचा, राधे भैया. तेरे नाम मधली राधे भैया झाली ती. तर आम्हाला न्यायचंय राधे भैयाच्या हॉस्पिटलला तिला. त्याच्यामुळे ब्लॉग येत नाहीत आमचे आणि आम्हाला लक्ष द्यायला लागतं हिच्याकडे खूप जास्त. नाही तर खूप अवघड आहे. तर चला ब्लॉग. तर माझे व्हिडिओ बघा इंस्टावर. लाईक करा. सजनाच्या मेटे. ते ओरडून मी तिच्या मागे लागले होते तेव्हा तिने कुठं ते व्हिडिओ केले इन्स्टाचे. असं चालू आहे सगळं. परिस्थिती खूप डेंजर. जरा मोटिवेट करा. कुणाकडे मोटिवेशनचे व्हिडिओ असतील तर हिला DM करा इन्स्टावर. हिचा आयडिया आहे आकांक्षा23_.23. हा, मानसिक स्थिती हिची बिघडली. दुसऱ्यांच्या आयडिया लक्षात ठेवत. तर असं आहे. तर तुम्ही तिला मोटिवेशनचे व्हिडिओ खूप पाठवा आणि तिला एकदम मोटिवेट करा की तू करू शकते. यू कॅन डू इट. सगळं बघून, जॉब वगैरे सगळं बघून तू व्लॉगिंग पण करू शकतेस. अर्धा तास नाही तर तुम्ही मोटिवेट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ID हिचा ओपनच आहे. पब्लिक अकाउंट आहे हिचं. तुम्ही मेसेज करू शकता. काय होत आहे पप्पा मला असं लुक देतात तिकडून. असं वाटतंय की त्यांना मग काहीतरी बोलायचंय का. मग आमच्याकडे बघू नका डॅडू. तर ठीक आहे चला. आता हा जेवढा काही ब्लॉग झालाय तेवढा तुम्ही गोड मानून घ्या. आता बघू उद्यापासून, सोमवारपासून जर हिच्या डोक्यात प्रकाश पडला तर काहीतरी आम्ही जाणार होतो फिरायला पण नाही गेलो. तेच कारण आहे. कसं तरी होतंय. नाही काहीच. कसं तरी होतंय. काय औषध असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. चलो, तुम्हाला हे असे ब्लॉग आवडत असतील तर नक्की सांगा. आणि आम्ही पण ट्राय करतोच आहे. आणि उद्यापासून बघू आता शक्य तेवढा आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो. चाललंय का मॅडम फिरायला? वाय चला. आणि पप्पा बसेल कॅलेंडर घेऊन. बघतात किती सुट्ट्या आहेत, काय कसं काय नियोजन चाललंय पप्पांचं. ट्रिप काढणार आहे आता, ते पण फ्लाईटनी. म्हणून म्हणले होते मागच्या लॉग मध्ये. पप्पा म्हणले होते ट्रेननी कुठेतरी जाऊया. म्हणून पप्पा त्यांच्या डेट्स बघतात की सुट्ट्या कधी आहेत. तसं मग पप्पा आम्हाला प्लेननी घेऊन येणार. चलो, असं झालं का बाई? तिकडे दाखवा ले लुक द्यायला. हे बघा शायनिंग. खरंच हँडसम बॉय. कळलं मला कोण आहे तुम्ही. हे बघून कुणाला काय आठवतंय का? तर हे तुम्हाला कोणाला कळलं नसेल तर पप्पांनी एका जुन्या मराठी मालिकेचं जे टायटल येतं त्यात तो विक्रम गोखले असा बुक घेऊन बसलेला असतो तसा लुक देत होते पप्पा. ते मला बरोबर. मला असं वाटतं आता माझं चॅनल चालू व्हावं कारण की तिचे फॅन्स लोक खूप झालेत. त्यांना खूप आवडते तिचे लॉग मध्ये. बघ फॅन्सने आठवण काढली वाटतं. शिवी घातली मला. त्यांना खूप आवडते तिचे लॉग बघायला. त्यामुळे असं वाटतं तिथे व्लॉगिंग चालू. त्याच्यामुळे कधी असं मध्ये आधी यावं. त्याच्यामुळेच पप्पा माझ्याकडे एकटक बघत बसले आता सध्या. एकटक बघत बसले ते बघा. तुम्हाला जर खोटं वाटते हे बघा. हाय. चला लाईट बंद करा. चला आम्हाला तर उजेडच आहे. भरपूर उजेड. लाईट आमच्या घरात खरंच खूप वातावरण डेंजर झालेलं आहे. एवढी लाईट असून
सगळ्यांना अंधार दिसतोय. यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. माझं तर वेगळंच चाललंय, मम्मीचं पण वेगळंच चाललंय. आमचं अख्खं घर बिघडलंय. आम्हाला काय नाही बिघडलं, सगळं छान आहे. नाही, तुला तर खरं राधे भैयाच्या आश्रम मध्येच ठेवायचंय काय बाप्पा. तेरे नाम मधला कोणाकडे ऍड्रेस असेल तर नक्की सांगा आम्हाला. हिला ऍडमिट करायचं. तो बंद झाला का? ऍडमिट करायचं आम्हाला. नाहीतर सगळ्यात सोप हे पण आहे एरोडा. आपले एरोडे बघा असे तिला अटॅक येत असतात, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉक. आकांक्षाच्या एरोड्याच्या गोळ्या आहेत त्या. बाई 4 महिने झाले मी गोळ्यात खाते अजून. ट्रीटमेंट चालू तिची. थोडं डोक्यावर समजून घ्या गा आई. आधी तिकडनं आले मला ते. चलो, खूप बडबड झाली आमची. खूपच झाली आणि बडबड तुमची. अगं बडबडीमुळे तर ब्लॉग वाढतो तुझा. काय नाही, भरपूर ब्लॉग आहे. हा वाटा होणार आहे. चलो बाय बाय. हा एडिट करून उद्या संध्याकाळपर्यंत नक्की येईल. चलो 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 चलो. नियम करा की आहे ना, लवकर आले पाहिजे. एडिट करतच नाही, माझा एडिटर स्लो आहे. चला. तर उद्यापर्यंत आला पाहिजे हा लॉग. आज आहे संडे 22 आम्हाला खरं आज इकडे जायचं होतं. ते फुलांचं महोत्सव 26 तारीख आज. मी म्हणते 22 तारीख. फुलांचं महोत्सव चालू आहे, तिथे जायचं होतं आम्हाला आज हिच्यामुळं. तर तुम्ही आणि उद्या मी आणि पप्पा जाणार आहे मंदिरात. तिथला पण ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला मिळेल. उद्याचा लॉग नवीन असेल तर नवीन ब्लॉग आम्ही चाललोय उद्या. 27 तारखेला संध्याकाळी. तुम्हाला लॉग नाही आला तर हिला कमेंट करा. शांत बस. उद्या आम्ही चाललोय शंकराला अभिषेक करायला चाललोय शंकराच्या मंदिरात, पप्पा आणि मी. मला इथं चिमटा बसलेला आहे कुलपाचा आणि तू तिचा हात लावला. जेलमधून पळायचा प्रयत्न करत होती ती, चिमटा बसला. काहीच मला लाईक्स खूप येतात त्याच्यात. चलो, खूप मोठा ब्लॉग झालाय. बाय बाय. हा ब्लॉग आवडला असेल, आमची बडबड आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर कमेंट करा किंवा स्किप करा. स्किप करू नका, तुम्ही हसणार नाही. चलो बाय बाय बाय. आणि खरंच राधे भैयाच्या आश्रमाचा ऍड्रेस मला पाठवा प्लीज. ते म्हटलं आम्हाला पण गरज आहे. चला बाय बाय बाय.